हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. सध्या आपण जरा वेट लॉस रेसिपीजवर लक्ष देतोय. ओट्सची इडली, ओट्सचा डोसा, बाजरीचा डोसा हे तर झालंच. पण अजून एक अतिशय वेगळा आणि इंटरेस्टिंग पदार्थ म्हणजे मखाणा. मखाणा हा अतिशय पौष्टिक आहे, पचायला हलका आहे, त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि मुख्य म्हणजे तो भरपूर ऊर्जा देतो. अगदी एवढंसं खाल्लं तरी सुद्धा, वाटीभर खाल्लं तरी तुमचं पोट भरतं. अहो, आजारातून उठलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही खायला दिले तर त्याला लगेच ताजं एकदम फ्रेश वाटायला लागेल. चला, असा हा बहुगुणी पौष्टिक मखाणा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. मखाणा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मखाणा. इथे मी पाव किलोचं म्हणजे 250 ग्रॅमचं पाकीट आणलेलं, पण त्याच्यातले अर्धेच म्हणजे हे 125 ग्रॅम घेतलेले आहेत. हे तुम्हाला बाजारात मिळतील, कुठल्याही कंपनीचं तुम्ही घ्या. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून मिरपूड, 2 टेबलस्पून मीठ आणि 3 टेबलस्पून तूप. सर्वात प्रथम आपल्याला मखाणा ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता ही क्वांटिटी खूप जास्त आहे आणि आपण एकदम घातले तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही, म्हणून मी अर्धे अर्धे करून 2 भागात ते भाजून घेणार आहे. कोरडेच भाजून घेणार आहोत आपण. प्रथम गॅस पेटवला होता मी आधीच कढई ठेवल्यावर, आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं हे भाजावे लागणार आहेत. अजिबात गॅस मोठा करून घाई करू नका, नाहीतर ते लगेच करपतात. हे पहा, जवळजवळ 7 मिनटं मी हे भाजलेत. याला हलका सोनेरी रंग आला आहे. आता तुम्हाला चेक करायचं असेल की भाजून व्यवस्थित झालेत की नाही, तर हा एक असा तुम्ही तोडून पहा. व्यवस्थित तो लगेच तुटला पाहिजे. हे बघा, याचा अर्थ झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आणि तुम्ही जर थोडेच करणार असलात तर तुम्ही त्या कढईतच ते थंड करू शकता, पण मला दुसरा लॉट पण करायचा आहे म्हणून मी ते परातीत काढून घेते. आता आपल्याला हे साधारण 10 ते 15 मिनटं थंड करत ठेवायचं आहे, पण तोपर्यंत मी दुसरा लॉट भाजून घेते. हे पहा, हा सेकंड लॉटसुद्धा आता माझा जवळजवळ 5 ते 7 मिनटं भाजून झाला आहे. बघूया तयार झाला आहे का. हे बघा कसा लगेच कुस्करला जातो, कुरकुरीत झाला आहे. आता आपण हे पण उतरून घेऊया. मी जो पहिला लॉट परातीत काढला होता तो थंड करण्यासाठी मी भांड्यात काढून घेतला, कारण परत एकत्र केले तर दोन्ही परत गरम राहतील. आपले मखाणा भाजून झाले आहेत. आता आपण ते बनवायला घेऊया. मी आता अर्धीच क्वांटिटी परत करणार आहे, म्हणून मी तूपसुद्धा अर्धच घेते. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ, आणि मिरपूड हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, तरच त्याचं कोटिंग चांगलं होईल. आता आपण हे पहिल्या लॉटचे थंड झालेले ह्याच्यात घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया.
मीठ मिरपूडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर खूपच हेल्दी स्नॅक पाहिजे असेल तर अगदी कमीत कमी मिठाचा वापर करा आणि तुपाचा सुद्धा अर्थातच. दोन ते 3 मिनटं आपल्याला झाली आहेत हे भाजून. आता आपण गॅस बंद करून हे थंड झाल्यानंतर डब्यात भरूया. माझा मखाणा पूर्ण बनवून तयार झाला आहे. ही 125 ग्रॅम क्वांटिटी आहे. थंड झालेलं आहे व्यवस्थित. आता हे आपण छान एअरटाईट डब्यात भरून ठेवू. तुम्ही याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त कितीही क्वांटिटी बनवून ठेवू शकता. 10 ते 15 दिवस अगदी उत्कृष्ट राहील. एअरटाईट डब्यात बंद करून ठेवा आणि कधीही वाटीभर घेऊन खा. तुमचं पोट गच्च भरेल. कमीत कमी कॅलरीज, भरपूर एनर्जी आणि वेट लॉससाठी उत्तम. पॉपकॉर्नला अतिशय उत्तम पर्याय. मखाणा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.